नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 5वीचा दुसरा चॅप्टर म्हणजे संख्या ज्ञान या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामधील उदाहरण संग्रह पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ज्या काही संख्या लिहितो किंवा वाचतो तर ते ज्या संख्या आहेत त्या संख्या कुठल्या अंकापासून तयार होतात तर ते अंक आहेत शून्यापासून 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 त्याचबरोबर 7, 8, 9 हे जे अंक आहेत याच अंकाचा वापर करून जगात जेवढ्या पण संख्या तयार होतात त्या संख्या तयार करण्यासाठी या 10 अंकाचाच वापर होत असतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. उदाहरण संग्रह 2 ला बघा, आपल्याला पहिलाच प्रश्न विचारला आहे की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि त्याचबरोबर 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या वाचा आणि लिहा. तर बघा या ठिकाणी आपल्याला आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जगाच्या पाठीवर कुठल्याही संख्या असतील त्या सर्वचे सर्व याच अंकापासून बनतात. तर त्यातीलच फक्त आपल्याला 2 अंकी 10 बनवायच्या आहेत, 3 अंकी 10, 4 अंकी 10 आणि 5 अंकी 10 संख्या बनवायच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. बघा, सगळ्यात अगोदर आपण 2 अंकी संख्या बनवणार आहोत. फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं की जी आपण एखादी संख्या बनवलेली आहे ती परत येणार नाही याकडे थोडं लक्ष द्यायचं. बघा, तर 2 अंकी संख्या आता उदाहरणार्थ आपण 11, 12 अशी पण संख्या घेऊ शकतो. त्याचबरोबर 23, 24 त्याचबरोबर 25 नंतर 67, 78, 89, 79 अशा पद्धतीनं. तर बघा आता मी या ठिकाणी संख्या घेत आहे. सगळ्यात अगोदर 12 त्यानंतर 23, 34, 41, 50 त्यानंतर 67, 78, 79 त्यानंतर 90. बघा संख्या किती झाल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता 10वी संख्या एक आपण 10 घेऊया. है की नाही? एकावर 0 फक्त आपल्याला 0 एकक स्थानी इकडच्याच म्हणजे अलीकडं किंवा अगोदर आपल्याला 1 घेता येणार नाहीये. कारण की जर 1 अगोदर घेतला तर ती काय होईल? एक अंकी संख्या होईल. त्यानंतर बघा आता 3 अंकी संख्या बनवायची आहे. तर मी इथे 123 घेऊ शकते, है की नाही? त्यानंतर 234 आपण काय करूया इथल्या इथंच अंकाची आलटापालट करूया. म्हणजे बघा हे 200ला इथं 2ला 2 जशास तसं ठेवून हे 4 इकडं लिहून 3 इथं लिहूया, है की नाही? त्यानंतर हे किती लिहिले होते? 123 होते, तर आता त्याचे 132 करूया. आलं लक्षात? त्यानंतर हे 2 इथं घेऊया. 3ला 3 जाग्यावर म्हणजे 231 झाले. त्यानंतर ह्या दोघांची आलटापालट केली तर 213 होतील. कितीतरी संख्या आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर 456 त्यांची आलटापालट करूया. बघा. त्यानंतर 5ला इकडे घेऊया. 546 करूया. त्यानंतर 564 घेऊया एक. है की नाही? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी 4 अंकी पण बनवूया. बघा 4 अंकी बनवत असताना 1023 त्यानंतर याची आलटापालट केल्याच्या नंतर 1032 होईल, है की नाही? त्यानंतर ह्या शून्याला इकडे घ्या म्हणजेच 1320 त्यानंतर कितीतरी संख्या एका म्हणजे एखादा समजा आपण इथं काय घेतलं 1023 घेतलं त्यापासून आपण अंकांची आलटापालट करून या ठिकाणी कितीतरी संख्या बनवत आहोत. आपल्याला इकडचे अंक तर घेऊन अनेक संख्या बनवता येतीलच. तर बघा आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे 302 घेतलं, है की नाही? 1302 त्यानंतर आणखीन एखादी संख्या घेऊया वरची जसं की 5678 यांची पण इथं अंकांची आलटापालट करून संख्या बनतात 687 त्यानंतर 6000 त्यानंतर 6087 2000 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
587, त्यानंतर 8567. आणखीन बघा, आपण 9 ला अगोदर घेऊया. 9324, त्याचबरोबर 8561. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 संख्या तयार झालेल्या आहेत. तसं जर पाहायला झालं तर 2 अंकी संख्या मग किती तयार होतील? तर 2 अंकी संख्या ह्या 90 तयार होतात. त्याचबरोबर मी याच्या अगोदर देखील तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर 3 अंकी संख्या असतील तर एकूण 3 अंकी संख्या किती तयार होतील? तर 3 अंकी संख्या एकूण 900 तयार होतात. 4 अंकी संख्या किती तयार होतात? तर त्या होतात 9000, है की नाही? त्यानंतर 5 अंकी संख्या एकूण किती तयार होतील ह्याच अंकापासून? तर त्या 90,000 संख्या तयार होतात. असं मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं पण आहे. तरी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते. त्यानंतर बघा, आता 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर 10,324, त्यानंतर 2000, सॉरी बघा, 25,861, त्यानंतर 27,230, त्यानंतर 30,690, 32,864, त्यानंतर 40,260, 48,399, त्याचबरोबर 50,120, 51,243, त्यानंतर 55,555. अशा पद्धतीने तुम्ही संख्या तयार करू शकता. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर अशा पद्धतीनं आपण 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला हेही सांगितलं की मी 2 अंकी संख्या किती तयार होतात? तर 90 तयार होतात. 3 अंकी संख्या 900 तयार होतात. 4 अंकी संख्या 9000 तयार होतात आणि 5 अंकी संख्या ह्या किती तयार होतात? तर 90,000 तयार होतात. अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. तर आपल्याला 10 सांगितल्या होत्या, आपण 10 तयार केलेल्या आहेत. पुढे जाऊया. आता बघा, प्रश्न दुसरा आहे की देवनागरी संख्याचिन्ह व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. तर या ठिकाणी आपल्याला जसं की रिकाम्या जागा भरा अशा पद्धतीचा प्रश्न असतो, त्या पद्धतीने प्रश्न विचारला आहे. काही देवनागरी लिपी दिलेली आहेत, म्हणजे देवनागरीतली काही संख्याचिन्ह दिलेली आहेत, तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये ते गाळलेलं आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर भरायचं आहे. तर काही ठिकाणी दोन्हीही दिलेलं आहे आणि अक्षरात लिहिलेलं नाही, ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, मी या ठिकाणी टेबल तयार करते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला देवनागरी संख्या चिन्ह दिलेले आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेले आहेत. त्याचबरोबर काही अक्षरी लेखन आपल्याला करायचं आहे. तर बघा, आपल्याला इथं समोर लिहून दाखवलंय. पहिल्यांदा सगळ्याला सगळं त्यांना दिलेलं आहे. देवनागरीत दिलंय, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिले आणि अक्षरी पण लेखन करून दिलेलं आहे. तर आता बघा, सेकंड टाइम मध्ये काय केलेलं आहे त्यांना, तर देवनागरीतील संख्या दिलेली आहे. ही संख्या आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहिणार? तर बघा, तर 32,000 ही काय संख्या आहे? 32,756. तर आपण इथं लिहिणार 32,756. आलं लक्षात? मग आता ही संख्या तुम्हाला अक्षरात पण लिहायची आहे. मग ती कशी लिहिणार? तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही ते अक्षरात लिहिणार. तर मी याला काय करते, थोडं रेड लाईननं काय करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही संख्या काय होती, गाळलेली होती किंवा हे अक्षर आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेलं आहे 67,859.
किती? 67,859. मग ते आपण देवनागरीमध्ये कसं लिहिणार बघा? 67 तर काय 6 हे असे असतात. त्याच्यानंतर हे झाले 67 859 म्हणजे हे 5 आणि हे 9. तर ही संख्या झाली 67,800 किती? 59. आता ही संख्या आपल्याला काय करायची आहे? अक्षरात लिहायची आहे. बघा. तर बघा 67,859 आपण ही संख्या लिहिलेली आहे. तर या ठिकाणी हा एक अंक आपण लिहिलेला आहे म्हणजे ही गाळलेली जागा होती. त्याचबरोबर हे आपण अक्षरात पण लिहिलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे बघा इथं देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे. काय दिलंय देवनागरीमध्ये? 1034 हे 5 नंबरचं. बघा 4 नंबरमध्ये आपल्याला दिलं आहे 1034 तर आपल्याला ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. ते लिहिणार आपण कसं? 1034 आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला हे अक्षरात देखील लिहायचं आहे. तर 1034 आपण लिहिलेलं आहे. कोणते कोणते लिहिले ते आपण रेड लाईननं काय करूया? दाखवूया. आता त्यानंतर 5 नंबरच्या संख्येमध्ये म्हणजे 5 नंबरला काय त्यांनी केलेलं आहे? आपल्याला फक्त अक्षरात लिहून दाखवलंय. संख्या काय आहे? 27,895. तर बघा 5 नंबरला या ठिकाणी संख्या दिली आहे 27,895. तर आपल्याला ती देवनागरीमध्ये अगोदर लिहायची आहे. देवनागरीमध्ये लिहूया बघा 27,000. तर आपण ते 27,000 असे लिहिणार. 895 ही झाली आपली कुठली? देवनागरीमधील. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. म्हणजेच 27,800 किती? 95. तर पुस्तकामध्ये हे 95 असं लिहिलेलं आहे. तर मी त्याला थोडं व्यवस्थित केलंय. 95 अशा पद्धतीने लिहायचं. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आता बघा ही रिकामी जागा होती. त्याचबरोबर ही पण रिकामी जागा होती. तर असा आपण बॉक्स भरू शकतो. चला हे लिहून घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आपल्याला दिला आहे, की प्लास्टिकचा वापर या योजनेअंतर्गत म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती अक्षरात लिहा. तर तुम्हाला ती वाचता आली पाहिजे. त्याचबरोबर ती काय करायची आहे? अक्षरात देखील लिहायची आहे. तर बघा मी इथं लिहून दाखवलेल्या आहेत संख्या. आता तुम्हाला काय करणार आहे? त्या वाचून आणि अक्षरात लिहून दाखवणार आहे. तर बघा पहिले तर कोपरगाव आहे. कोपरगावला त्यांना किती प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या? तर 12,740. मग ते अक्षरात कसं लिहायचं बघा? रेड पेननं बाण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथून उत्तर आहे म्हणून. बघा त्यानंतर आहे शेवगाव. शेवगावला एकंदरीत किती पिशव्या दिल्यात? तर 28,095. त्यानंतर बघा कर्जतला किती दिल्या आहेत? तर 31,608. तुम्हाला त्या संख्या वाचता पण आल्या पाहिजेत. किती? 31,000. त्यानंतर बघा संगमनेरला किती पिशव्या दिल्या? तर 10,972. ही संख्या वाचून अक्षरात पण लिहायची आहे. संख्या आहे 10,972. लिहून घ्या. पुढचा प्रश्न घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न चौथा दिलेला आहे. एकूण किती रुपये होतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्यांना काही नाणे, काही नोटा, त्या 10,000 म्हणजे त्या ठिकाणी 1,000च्या काही नोटा दिलेल्या आहेत. 100च्या काही नोटा दिल्यात, काही 10च्या नोटा दिल्यात, तर काही नाणी दिलेली आहेत आणि त्यांची आपल्याला काय करायची आहे? एकंदरीत बेरीज करून किती रुपये होतील हे सांगायचं आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे, की 1,000 रुपयाच्या 20 नोटा
100 रुपयाच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 14 नोटा. तर मग यांची बेरीज किती होईल किंवा हे पैसे किती होतील तर आपण या ठिकाणी काढूया. चौथ्या मधला आपण पहिला प्रश्न करत आहोत. तर पहिल्यांदाच त्यांना सांगितलेलं आहे की किती 1000 रुपयांच्या 20 नोटा आहेत. 1000 रुपयांच्या किती नोटा आहेत? 20 नोटा आहेत. म्हणजे मला काय करावं लागल? 1000 गुणिले 20 करावं लागेल. म्हणजे मला किती मिळतील बरं? तर मला मिळतील 20,000 रुपये. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. त्यानंतर सांगितलं आहे की 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? बघा प्रश्नामध्ये बघून सांगा. तर 100 रुपयांच्या आहेत किती नोटा? 5 नोटा आहेत. तर 100 गुणिले 5 करावं लागेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 100 पाचा 500 अशा पद्धतीने किंवा तुम्ही गुणाकार पण करून घेऊ शकता. बघा 500 आपल्याला मिळाले आहेत. तर आपण या ठिकाणी बेरीज करण्यासाठी मी काय करत आहे? एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक लिहित आहे. त्यानंतर सांगितलं आहे की 10 रुपयांच्या 14 नोटा आहेत. तर मी 10 गुणिले 14 करते. म्हणजे मला किती उत्तर मिळणार आहे? तर मला 140 मिळतील. किंवा मग तुम्ही असं बाजूला पण करून बघू शकता. बघा 14 गुणिले 10 तर शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. त्याचबरोबर 4 एक 4 आणि 1 एक 1 म्हणजेच काय झालेलं आहे? मला इथे 140 उत्तर मिळालेलं आहे. मग मी बरोबर ह्याच्या खाली 140 लिहिणार. आलं लक्षात? आता मी ह्याच्या खाली लिहिलं याच्यासाठी की मला यांची बेरीज इथंच करता येईल त्यासाठी. आता मी काय करणार यांची बेरीज करते. बघा 0 0 0 त्यानंतर 0 आणि 4 4 त्यानंतर 5 आणि 1 6 5 आणि 1 6 त्यानंतर शून्याला 0 आणि हे 2 ला 2 म्हणजे मला एकंदरीत किती रुपये होतील असा प्रश्न विचारला आहे. तर ते होतील 20,640 रुपये. मी इथं लिहील 20,640 रुपये. किती रुपये झाले? 20,640 रुपये. त्यानंतरचा दुसरा प्रश्न घेऊया. तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. आता बघा चौथ्या मधला दुसरा प्रश्न काय विचारलाय त्यांना की 1,000 रुपयांच्या 15 नोटा आहेत आणि त्याचबरोबर 100 रुपयांच्या 12 नोटा आहेत आणि किती 10 रुपयांच्या 8 नोटा आहेत आणि 1 रुपयाची 5 नाणी पण आहेत. तर त्यांची आपल्याला एकंदरीत बेरीज करायची आहे. बघा आतापर्यंत तुम्ही कधीतरी असे पैसे मोजलेच असतील. तर जर समजा आपल्याकडे किती हजाराच्या जर किती नोटा असतील 15 नोटा असतील तर ते किती रुपये होतील? तर बघा आपण इथं मांडूया. दुसरा प्रश्न चालू आहे यातला. तर 1000 रुपयांच्या 15 नोटा आहेत. म्हणजे साहजिकच ते किती होतील? 15,000 होतील. है की नाही? 15 एक 15 आणि हे 3 शून्य वरी लिहून टाकायचे. त्याचबरोबर आपल्याला सांगितलं आहे की 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? सांगा बरं. तर 100 रुपयांच्या 12 नोटा दिलेल्या आहेत. मग 12 एक 12 आणि हे 2 शून्य जशास तसे. मी काय करते एका खाली एक मांडते म्हणजे मला काय होईल? बेरीज करायला सोपं जाईल. बघा आता हे किती होतात? 12 एक 12 आणि ते 2 शून्य जशास तसे. आलं लक्षात? त्यानंतर काय सांगितलं आहे? तर 10 रुपयांच्या किती नोटा आहेत? बघा प्रश्नामध्ये बघा 10 रुपयांच्या 8 नोटा आहेत. तर 10 रुपयांच्या 8 नोटा म्हणून मी काय केलं तर 8 गुणिले केले 10 गुणिले 8 मग मला किती रुपये मिळतील? तर 80 रुपये मिळतील. आलं लक्षात? आणि 1 रुपयांची किती नाणी आहेत? तर 5 नाणी आहेत. तर 1 रुपये 5 दिले तुम्हाला तर किती रुपये होतील? 5 रुपये होतील. तर आता यांची आपल्याला करायची आहे बेरीज. बघा 0 5 म्हणजे इथं आले 5 त्याच्यानंतर 0 आणि 8 8 झाले. त्याच्यानंतर हे 2 5 आणि 1 6 आणि हे 1 म्हणजेच माझ्याजवळ किती रुपये झाले? तर 16,285 रुपये. 16,285. बघा हे व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊया त्यानंतरचा.
बघा, 5वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काही अंक दिलेले आहेत आणि हे अंक एक-एकदा वापरून सर्वात मोठी, सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा, असा आपल्याला प्रश्न करण्यात आलेला आहे. मी ते अंक या ठिकाणी लिहून घेते अगोदर. अंक आहेत, आता हा प्रश्न आहे आपला 5वा आणि अंक आहेत 4, 5, त्यानंतर 0, 3 आणि 7. बघा, अंक पण त्यांना 5 दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी अशी संख्या तयार करायला सांगितली. तर आपण अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी. किती अंकी? तर 5 अंकी. इथं लिहिते मी 5 अंकी. आलं लक्षात? तर आता ती आपण संख्या या ठिकाणी तयार करूया. मी याच्या अगोदर जेव्हा संख्या तयार करायच्या होत्या, तेव्हा सांगितलं आहे, की जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, तर मोठ्यात मोठा अंक काय करायचा? अगोदर घ्यायचा. मग बघा कोणता घेणार? तर मोठा अंक आहे या ठिकाणी 7. त्याच्यानंतरचा लहान अंक 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3 आणि नंतर आपण घेऊया 0. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी 75,430 ही सगळ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. आता लगेच आपल्याला काय करायचं आहे? लहान संख्या तयार करून घ्यायची आहे. लहानात लहान. आता बघा, आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. किती अंकी? 5 अंकी. तर बघा, आता लहानात लहान जेव्हा आपल्याला तयार करायची असते, तेव्हा आपण जो सगळ्यात लहान अंक आहे, तो काय करतो? अगोदर घेतो आणि मग आपल्याला आता सगळ्यात लहान अंक म्हणलं, की लगेच तुमचं लक्ष कशाकडे गेलं असेल? तर शून्याकडे गेलं असेल. आहे की नाही? कारण तुम्हाला माहिती आहे 0 हा सगळ्यात लहान आहे. परंतु आपल्याला संख्या तयार करत असताना जर 0 आपण इथं घेतला, अगोदर घेतला आणि बाकीच्या संख्या लिहिल्या, तर काय होईल? ती जी संख्या होईल, ती 4 अंकी तयार होईल. परंतु त्यांना सांगितलंय आपल्याला, की 5 अंकी संख्या तयार करायची. म्हणून 0 आपल्याला अगोदर घेता येणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? 3 अगोदर घ्यावे लागतील. त्यानंतर 0 घ्यावा लागेल. मग कोण मोठा आहे त्याच्यानंतर? 4 मोठे आहेत, पुन्हा त्याच्यापेक्षा 5 मोठे आणि मग 7. म्हणजेच या ठिकाणी 30,457 ही संख्या तयार झालेली आहे. आता बघा, हे लिहून घ्या. याच्यानंतर लगेच आपण काय करूया? दुसरा प्रश्न घेऊया. तर बघा, गाव व त्या गावाची संख्या दिलेली आहे. या माहितीवरून काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, असा प्रश्न आपल्याला करण्यात आलेला आहे. तर तळा नावाचं गाव आहे, त्या गावाची संख्या आहे या ठिकाणी 40,642. त्यानंतर गगनबावडा, त्याची संख्या आहे 35,777. त्यानंतर बोदवड या गावाची लोकसंख्या आहे ती म्हणजेच 51,256. नंतर मोरेगाव, त्या गावाची लोकसंख्या आहे 87,012. त्यानंतर बामरागड, याची लोकसंख्या आहे 32,950. त्यानंतर वल्हे 54,497. आष्टीची लोकसंख्या आहे 76,201 आणि वाशीची लोकसंख्या आहे 92,173. नंतर मोरवाडा आहे, मोरवाड्याची लोकसंख्या आहे 85,000. मोरवाड्याची लोकसंख्या आहे 85,890. तर यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण सोडवूया. तर बघा, प्रश्न पहिला आपल्याला विचारला आहे, की सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं आणि त्या गावाची लोकसंख्या किती? प्रश्न पहिला. आता मी इथं काय प्रश्न लिहित नाही, काय नाही. तुम्हाला प्रश्न दिसत आहे, है की नाही? तर सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला वर दिलेले आहेत सगळे गावं. गावाची लोकसंख्या पण पुढे दिलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? सर्वात जास्त कशाची दिसत आहे ते बघायचं आणि लिहायचं. तर बघा, सगळ्यात जास्त लोकसंख्या तुम्हाला दिसत आहे वाशीची. किती आहे? 92,173. मग इथं लिहायचं याचं उत्तर. पहिल्याचं उत्तर काय लिहिणार? वाशी. वाशीचं किती आहे लोकसंख्या? तर लोकसंख्या आहे 92,100 किती? तर 73.
त्यानंतर नंबर 2 म्हणजे नंबर 2 चा प्रश्न काय आहे ते अगोदर आपल्याला पाहावा लागेल. बघा, प्रश्न आहे की मोरवाडा आणि मोरेगाव या 2 गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या काय आहे? जास्त आहे. तर मोरवाडा आणि मोरेगाव. बरोबर आहे? मोरवाडा आणि मोरेगाव या 2 गावापेक्षा कोणत्या गावाची लोकसंख्या ही जास्त आहे, ते आपल्याला सांगायची आहे. तर मोरेगावची लोकसंख्या ही काय आहे? जास्त आहे. मोरेगावची किती आहे बघा? 87,012 आणि मोरवाडाची किती आहे? 85,890 आहे. तर मोरेगावची लोकसंख्या ही काय आहे? जास्त आहे. म्हणून त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? तर दुसऱ्याचं उत्तर लिहिणार मोरेगाव. त्यांना आपल्याला किती लोकसंख्या आहे हे विचारलं नाही. म्हणून आपण त्याचं उत्तर लिहिणार मोरेगाव. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काय विचारला बघा? तिसरा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणतं आणि त्याची लोकसंख्या किती? आपल्याला सर्वात कमी कुठल्या गावाची लोकसंख्या आहे ते त्यामधून शोधायचं आहे. तर कशाची आहे सगळ्यात कमी लोकसंख्या? तर बघा, भामरागडची लोकसंख्या आपल्याला काय दिसत आहे? सर्वात कमी दिसत आहे आणि किती आहे? तर ती आहे 35,950. तर आपण इथं लिहूया भामरागड. त्याचं उत्तर किती आहे? तर ती आहे 35,950. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे उदाहरण संग्रह या ठिकाणी संपतं.